मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा जे शिक्षण विभागात काम करत आहेत त्यांचा सुद्धा आता कार्यकाळ या नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे। त्यांच्या सुद्धा आता हातात फक्त 5 ते 6 दिवस राहिले आहेत आणि बाकी अनेक जे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये काम करत होते त्यांचा कार्यकाळ जवळपास संपलेला आहे। सगळ्यात शेवट जे ट्रेनी शिक्षक आहे त्यांचा कार्यकाळ राहिला होता आणि तो सुद्धा आता संपणार आहे। पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील या प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळात वाढ मिळवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटना त्याबरोबरच संत बागडे बाबा मानव मित्र संघटना यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केले आहेत आणि त्याला कुठेतरी यश मिळताना दिसतंय असंच म्हणता येईल। कारण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सांगोला येथे माननीय माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या जो पॅनल आहे त्याच्या प्रचारार्थ आले असता माननीय हरिबाबा तुकाराम बाबा महाराज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये शिंदे साहेब आणि तुकाराम बाबा यांच्यामध्ये अशी सकारात्मक चर्चा झाली आणि या सकारात्मक चर्चेचा इफेक्ट आपण पाहिलाच असेल। कारण त्यानंतर झालेल्या जवळपास सर्व सभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची योजना बंद पडू देणार नाही, या योजनेमध्ये काही त्रुटी आहेत त्या दूर करेल किंवा या प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजे त्यांनी घाबरून जायचं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका अशा पद्धतीने प्रत्येक सभेमध्ये त्यांनी सांगितलंय। म्हणजे बाबांनी केलेल्या नियोजनाचा नक्कीच कुठेतरी फायदा झालाय आणि माननीय चाकूरकर साहेब यांनी सुद्धा जे त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले याचा सर्वांचा फायदा म्हणता येईल आणि या दृष्टिकोनातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या युवकांचा जो नाराजी आहे ती सरकारला परवडणारी नाही हे लक्षात घेता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मालेगाव असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल आणि अमरावती असेल अशा अनेक सभांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची बाजू प्रशिक्षणार्थ्यांना न्याय म्हणजे त्यांचा हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करीन असा शब्द अभिवचन आश्वासन लाईव्ह सभेमध्ये दिलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळात वाढ 100% होणार आहे। आता ही कार्यकाळात वाढ कधी होणार आहे? आचारसंहिता संपल्याच्या नंतर। आता आचारसंहिता संपण्यासाठी येत्या 28 तारखेला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणा संबंधी जे याचिका दाखल केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात अनेक ठिकाणी जी आरक्षणाची मर्यादा 50% वरून वरती गेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमुळेच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या पुढील निवडणुका असतील जिल्हा परिषद, पंचायत, महानगरपालिका त्या निवडणूक आयोगाने डिक्लेअर करू नयेत आणि त्यामुळेच ह्या नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकी झाल्याच्या नंतर जर कोर्टाने आदेश दिले नाही तर 28 तारखेला ही सुनावणी होणार आहे आणि 28 तारखेला जर कोर्टाने सांगितलं की पुढील निवडणुकी घेऊ नका तर मध्ये आचारसंहितेत खंड पडणार आहे आणि या दरम्यान हिवाळी अधिवेशन सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे आचारसंहितेत खंड पडला आणि हिवाळी अधिवेशन झालं तर यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी काम करतात त्यांच्या कार्यकाळात 100% वाढ होणार आहे, ही सकारात्मक बाब आहे। आता यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या परीने चांगलीच फिल्डिंग लावली आहे। वेगवेगळ्या नेत्यांना त्यांनी सांगितलंय, शिक्षण मंत्री दादाजी भोसे असतील, जयकुमार रावल असतील किंवा अनेक जे मंत्री असतील त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे। लाईव्ह स्टेजवर मध्ये सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे की या प्रशिक्षण योजना कुठेतरी याच्यात अडथळा निर्माण झालाय आणि हा आपल्याला सुरळीत करायचा आणि या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। कारण कार्यकाळात वाढ होणार आहे। तुकाराम बाबा सुद्धा मुंबईला गेले होते, त्यांनी सुद्धा त्यांची पुढील जी नियोजन असेल ते केलेलं आहे आणि या सर्वांचा फायदा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नक्कीच होईल। प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यकाळामध्ये वाढ होईल। त्याबरोबरच बालाजी पाटील चाकूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली, त्यावेळेस त्यांनी सुद्धा हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की थोडंसं सकारात्मक बोलले की यांना वेगळ्या पद्धतीने काहीतरी करावं लागेल। त्यामुळे कुठेतरी सरकार आता या विषयाला गांभीर्याने घेतंय आणि जर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या तर नक्कीच हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा क्षण राहणार आहे। कारण त्यांना
मध्ये टाइम मिळेल आणि याच टायमिंग मध्ये तुमच्या कार्यकाळात सुद्धा वाढ होणार आहे. तर ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या. ह्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेसंबंधीच्या सर्व महत्त्वाचे अपडेट मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना रीच होईल आणि त्यांना सुद्धा ही अपडेट कळेल. भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.